जिल्हाध्यक्ष पदावरून आपली हकालपट्टी करण्यात आली, यामागे नेमकं कारण काय? माझी कुठल्याही प्रकारची हकालपट्टी करण्यात आली नाही. तुम्ही असा एक गंभीर आरोप केला की राजू नवघरे भाजपमध्ये जाणार होते. येस, ऑफकोर्स. नाही, आरोप काय, माझ्याकडे पुरावे आहेत. मग त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का बरं जावं वाटते? येणाऱ्या 2.5 वर्षात त्यांना मंत्रिपद हवंय. माझं नुकसान होणार नाही, मात्र येणाऱ्या काळात नक्कीच त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय जीवनात तुम्हाला पत्रकारांसमोर यायला खूप मोठा दम लागतो. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का त्यांचा दम नाही? नाही 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 नाही. हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावरून बी.डी. बांगर यांना हकालपट्टी केली आहे. त्या निर्णयामागचं काय कारण आहे, काय सविस्तर या मागचं वृत्त आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. बांगर साहेब, अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून आपली हकालपट्टी करण्यात आली, यामागे नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? हे बघा, एकतर तुमचा जो प्रश्नामध्ये हकालपट्टी हा शब्द आहे, हा मी पूर्णपणे खोडून टाकतो. अच्छा. माझी कुठल्याही प्रकारची हकालपट्टी करण्यात आली नाही. बर. फक्त एक आहे, मला कुठलीही पूर्व सूचना न देता नवीन जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली आणि ती जी निवड करण्यात आली ती अतिशय चुकीच्या पद्धतीची निवड आहे. अच्छा. बरं, एखाद्या पक्षात कुठल्याही पदाधिकाऱ्याला हटवण्यासाठी काही प्रक्रिया वगैरे असते का, आणि ती तुमच्या बाबतीत झाली का? हे बघा, माझ्या बाबतीत तर प्रक्रिया झाली नाही. आणि पक्षामध्ये कुठल्याही पदाधिकाऱ्याची निवड करायची असेल तर संघटनात्मक निवडणुका असतात, त्याची प्रक्रिया असते आणि त्याची प्रक्रिया प्रदेश स्तर, जिल्हा स्तर, तालुका स्तर अशा पद्धतीने ती राबवली जात असते. मात्र अशी कुठलीही प्रक्रिया राबवण्यात आली नाही. मग या बाबतीत तुम्ही वरिष्ठांना भेटलात, काय त्यांनी सांगितलं तुम्हाला? मी या बाबतीत सन्माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांनाही भेटलो, त्यानंतर सुनीताताईंनाही पण भेटलो, प्रफुल्ल पटेल साहेबांनाही भेटलो. मात्र त्यांनी मला या संदर्भात जे काही सांगितलं आहे ते मी पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळं मी सार्वजनिकरित्या कॅमेऱ्यासमोर नाही तुम्हाला सांगू शकत. बरोबर. कारण माझे सन्माननीय आमदार राजू नवघरे यांनी जी पक्षाच्या नेतृत्वाला ब्लॅकमेलिंग करून हा जो निर्णय करण्याचा केविलवाणी प्रकार केलेला आहे, हा फार लाजिरवाणा प्रकार आहे. एखाद्या आमदाराचा एवढा प्रभाव असू शकतो का की एखाद्या जिल्हाध्यक्ष पदावरून कमी करण्यात येतं? हे बघा, मला आमचे दिवंगत लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी नियुक्त केलं होतं. त्यावेळेस तटकरे साहेबाच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष ते होते, त्यांनी पत्र दिलं होतं. बरोबर. मात्र अजितदादा दिवंगत झाल्याच्या नंतर जी राज्यात राष्ट्रवादीची परिस्थिती झालेली आहे, या परिस्थितीला बघून, ही वेळ बघून आमदारांनी वरिष्ठांना ब्लॅकमेलिंग करून नाही तर असं कुठल्याही प्रकारे संघटनेत आमदाराचं ऐकलं जातं, कोण म्हणत नाही. मात्र संघटना आणि संविधानिक पद असलेले आमदार याच्यात रेल्वेच्या पटरीसारखा भाग असतो. बरोबर. तो दोन्ही जर बरोबर चाललं तर सुरळीत चालू शकतं. मात्र त्यांनी आमदारांनी हे सरळ सध्याची जी राजकीय परिस्थिती असता, दिवंगत नेते लोकनेते दादा गेल्यामुळं त्यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन हा ब्लॅकमेलिंग करण्याचा आणि मला कमी करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही त्यांच्यावर सतत आरोप करताय, तुमच्याकडे असं कुठले पुरावे संघटनात्मक तुमच्या वरिष्ठांनी मागितले तर तुमच्याकडे सादर करायला आहेत का? बघा, मी वरिष्ठांनी तर अक्षरशः आशंपून गेले. ज्यावेळेस त्यांनी पुरावे पाहिले त्यावेळेस मी त्याच्यातली एक गोष्ट अशी सांगेल की प्रदेशाध्यक्ष साहेब म्हणले, बांगर तुला आमदारांनी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं, साहेब ते फोन तुमच्या समोर त्यांनी वेगळ्या पद्धतीने केला असेल. आपण जर बघायला गेला असेल तर आमदारांनी फोन करायचं जरी गेला असेल तर आमदारांनी दादांकडे जवळपास 5-6 वेळेस सांगितलं की माझ्याविषयी की बांगर मला जिल्हाध्यक्ष नकोय. मात्र दादांनी स्पष्ट सांगितलं, आपण अगोदरच्या जर माझ्या काही मुलाखती बघितल्या असतील तर त्याच्यात मी स्पष्ट सांगितलं. तुम्ही सांगते की संघटनात्मक बांगर पाटील, तुम्ही तुमचा विधानसभेचा त्यांना विचारल्यानंतर बांगराचा तुमच्या विधानसभेत नेमका त्रास काय, बरोबर, तो आम्हाला तुम्ही द्यावा, म्हणजे आम्हाला हे करता येईल. मात्र माझा त्यांच्या विधानसभेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, हे त्यांना देता आलं नाही.
बरोबर. मात्र त्यांच्या विधानसभेत माझ्यासारखा जर कार्यकर्ता कंटिन्यू जिल्हा अध्यक्ष म्हणून जर राहिला तर त्यांच्याकडे नक्कीच ते प्रतिष्ठान म्हणून जे काम करतायत ते येणाऱ्या काळात त्यांचं प्रतिष्ठान बंद पडण्याच्या मागे लागत होतं आणि पक्ष संघटना राष्ट्रवादीच्या चिन्हावर घडीच्या झेंड्याखाली बरोबर. काही कार्यकर्ते काम करायला हे होत होते. त्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटलं की त्यांची जी पक्षविरहित संघटना म्हणून बरोबर. पक्ष संघटना फक्त राष्ट्रवादीचं चिन्ह निवडणुकीला घ्यायचं, निवडून यायचं आणि बाकीचा सर्व कारभार प्रतिष्ठानाच्या माध्यमातून राबवायचा, अच्छा. हे त्यांना कुठेतरी हे झालं. म्हणून त्यांनी हा असा कायस केल्याचा माझा आरोप आहे. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये प्रतिष्ठान हा मुद्दाच समजा वादाचा आहे. नाही 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 नाही, मी प्रतिष्ठेवाला कार्यकर्ता नाहीये. मी प्रतिष्ठान ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतात असं तुमचा आरोप आहे. नाही, आरोप काय, माझ्याकडे पुरावे आहेत. मी तुम्हाला पुरावे देतो. बरोबर. हा? मग तुमच्यामध्ये बिनसण्याचं नेमकं कारण काय? नाही, त्यांचं आणि माझं बिनसण्याचं कारण काहीच नाहीये. त्यांनी मला 3-4 वेळेस म्हणले, बांगर साहेब आपण जिल्हाध्यक्ष बदलूया. मात्र मी म्हणलं कशामुळे, माझा कार्यकाळ पूर्ण होऊ द्या. बरोबर. आणि पूर्ण कार्यकाळ झाल्याच्या नंतर पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष जर पार्टी पक्षाचे पदाधिकारी करत असतील तर काही हरकत नाही. शेवटी पक्ष संघटनेचा जिल्हाध्यक्ष हा सामूहिक निर्णय असतो. बरोबर. आणि सामूहिक निर्णयामध्ये जर पक्ष संघटनेला वाटत असाल 2 मागणार आहेत, 4 मागणार आहेत, अशा परिस्थितीत वरिष्ठ नेते निर्णय करून जिल्ह्याचा जिल्हाध्यक्षाला घोषित करून टाकतात. बरोबर. हो, ही प्रक्रिया आहे. मात्र ही प्रक्रिया कुठे, त्यांना असं भीती वाटत होती की कळमनुरी विधानसभा असेल, हिंगोली विधानसभा असेल, काही वसमत विधानसभेतले पण कार्यकर्ते आपल्या निर्णयाच्या पाठीशी राहू शकणार नाहीत. बरोबर. म्हणून हा ब्लॅकमेलिंग करून केलेला हा कार्यक्रम आहे. म्हणजे तुमचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केला असं तुमचं म्हणणं आहे का? माझं तरी एक म्हणणं आहे, मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि जिल्हाध्यक्ष असताना मी प्रभावासाठी काम करत नाही. बरोबर. माझ्या पक्ष संघटनेल्या कार्यकर्त्यासाठी काम करतो. बरोबर. साहजिक आहे, ते आमदार आहेत, हो. त्यांना कुठेतरी असं वाटलं की बुवा त्यांचाच प्रभाव माझ्यामुळे कुठेतरी कमी होईल, हा त्यांचा गोड गैरसमज होता. अच्छा. त्यांनी तो गोड गैरसमज दूर करायला हवा होता. मात्र या निर्णयामुळं माझं नुकसान होणार नाही, मात्र येणाऱ्या काळात नक्कीच त्यांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट ही की एकाच पक्षात राहून 2 नेत्यामध्ये जर मतभेद असतील तर याचा परिणाम संघटनात्मक कामावर होऊ शकतो. हे बघा, ज्या वेळेस आपण बघितलं असेल, प्रत्येक पक्षात नेत्यांचे मतभेद असतात. त्यांचे मतभेद हे स्वार्थासाठी असतात. हो. माझा मतभेद हा स्वार्थासाठी नाहीये. अच्छा. माझा त्यांच्यासोबत जो मतभेद आहे, मनभेद नाहीये, मतभेद आहे, बरोबर. तो पक्ष संघटनेच्या कामाहून आहे आणि इथून समोर राहणार आहे. इथून समोर पक्ष संघटनेच्या कामात मी त्यांचा सीसीटीव्ही, अच्छा. आपण बघितला असेल, हो, हो, हो. सीसीटीव्ही हा पूर्णपणे सर्व कामावर लक्ष ठेवतो आणि तो जे रिअल आहे तो दाखवतो. बरोबर. उगीच चुकीचं काही दाखवत नाही. अच्छा. त्याच्यामुळं मी त्यांना इथून समोर प्रदेश कार्यालयाला त्यांनी केलेलं काम हे मी दाखवण्याचा बिलकुल प्रयत्न करतो. म्हणजे जिल्हाध्यक्षाची तुमची जबाबदारी संपली असली तरी सीसीटीव्हीची जबाबदारी तुमच्याकडे आली नाही. जबाबदारी मी एक सांगेल, त्यांनी माझी जबाबदारी ब्लॅकमेलिंग करून कमी जरी केली असेल तर मला आता पक्ष संघटनेचं काम करण्याऐवजी पक्षातल्या कार्यकर्त्याचं काम, वंचित बहुजन आणि यांच्या रोषामुळे, यांच्या त्रासामुळे ज्यांच्यावर त्रास होतो असे कार्यकर्ते मोठं करण्याचं काम, सांभाळण्याचं काम माझ्याकडे आलं आणि ते मी ताकदीने करणार. मी तुमची एक व्हिडिओ क्लिप बघितली, त्यात तुम्ही असा एक गंभीर आरोप केला की राजू नवघरे भाजपमध्ये जाणार होते, त्याबद्दल काय सत्यता आहे? येस, ऑफकोर्स. राजू नवघरे जर भाजपमध्ये जाणार नसतील याचे पुरावे माझ्याकडे आहेत. याचे पुरावे मी वरिष्ठांकडे दिलेत. अच्छा. ते पुरावे एवढे सटीक आहेत. अच्छा. मी तर त्यांना चॅलेंज करेल. ते पुरावे दिल्याच्या नंतर ते स्वतःच मान्य करतील की नाही माझी चूक झाली. मात्र मी कार्यकर्ता असा आहे, कोणाला कमी करण्याचे चाहत किंवा त्यांचं राजकीय जीवन हे करण्याचे चाहत अद्यापपर्यंत मी ते पुरावे तुमच्या माध्यमातून, सार्वजनिक माध्यमातून ओपन केले आहे. बरोबर. पक्ष संघटनेकडे ते पुरावे दिलेत. अच्छा. आणि ते पुरावे मी येणाऱ्या काळात आमदार नवघरेंना पण देणार.
हम्म. आपलं एखादा माणूस जर चुकत असेल तर त्याची चूक दाखवून दिली पाहिजे. आरशासारखं प्रतिमा दाखवून. यस यस यस. माझं जर तुम्ही राजकीय जीवन बघितलं असेल, अच्छा. मी विद्यार्थी दशेपासून जरी असलो हो. तरी राजकारण करताना मी सरळ सरळ तडजोडीचं राजकारण करत नाही. बरोबर. लोकात जाऊन राजकारण करणारा माणूस आहे. हो. लोक आपल्याला जे न्याय देतील तो मान्य करणारा मी बरोबर. कार्यकर्ता आहे. हो. असं उठून कुठू नये. हा, हा. आतापर्यंत जर बघितलं असेल आपल्या राजकीय जीवनात, अच्छा. तर माझ्या राजकीय जीवनात पहिला आमदार असा आहे की मी त्याच्यावर आरोप कधीच बिनबुडाचे करत नाही. अच्छा. आपण जर माझी हिस्ट्री चेक केली, ग्राउंड रियालिटी चेक केली, हा. तर मी चुकीचे आरोप करत नाहीये. कारण आपल्या चुकीच्या आरोपामुळे कोणाचं भवितव्य हे होत असतं. बरोबर. आपल्याला तो अधिकार दिलेला नाही. नाही, पण हा तुम्ही फार गंभीर आरोप केला की भाजपमध्ये जाणार आहेत. काय म्हणजे काय त्यांचं कारण असू शकतं की भाजपमध्ये जाण्याचं? सध्या तर आमदार आहे, तुम्ही म्हणतात प्रतिष्ठानच्या माध्यमातून एवढं मोठं काम करतायत, मग त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का बरं जा वाटते? हे बघा, त्यांचा तो प्लॅनिंग असेल. येणाऱ्या 2.5 वर्षात त्यांना मंत्रिपद हवं आहे. अच्छा. मग ते मंत्रिपद घेण्यासाठी तो त्यांचा ब्लॅकमेलिंग करण्याचा एक प्रयत्न असेल. कारण आतापर्यंतच त्यांचं राजकारण आपण जर बघितलं वसमतमध्ये, तर आतापर्यंत त्यांनी ब्लॅकमेलिंग करूनच राजकारण करत आलेत आणि कुठेतरी ब्लॅकमेलिंग करून आजपर्यंत इथं पोहोचलेत. बरोबर. मी म्हणत नाहीये काम चांगलं आहे, काम केलं पाहिजे. मात्र काम करत असताना आपल्याला हव्या गोष्टी करण्यासाठी लोकांच्या राजकीय जीवनाशी आपण खेळलो नाही पाहिजे. कारण राजकीय जीवनात आपण कोणाचं जर घर जाळण्याचा प्रयत्न करत असेल, तर ज्या वेळेस आपण डबेची काडी लावतो तर त्या जाळेचा भपका आपल्या हातावर येऊ शकतो. मात्र माझ्या प्रकरणात हा भपका पूर्ण त्यांच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. राजन वगैरे तुम्ही एवढे गंभीर आरोप करताय, तर त्यांनी कुठल्याच माध्यमाला बाईट किंवा काही प्रतिक्रिया दिली नाही, ते का बरं शांत असतील? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, एक तर तुम्हाला सांगतो, राजकीय जीवनात तुम्हाला पत्रकारांसमोर यायला खूप मोठा दम लागतो. बर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय का त्यांचा दम नाही? नाही 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 नाही, मी तसं म्हणत नाहीये. पत्रकारांसमोर आरोपांवर बोलण्यासाठी दम नाही असं म्हणताय? ऐकून तर घ्या माझं. एक तर पत्रकारांसमोर यायला बोलायला दम लागतो आणि बोलत असताना आपण काय बोलतोय. बरोबर. आपण आपल्या बोलण्यातून आपल्याला सर्वसामान्य लोक बघतात. बरोबर. तुम्ही काय करायले, कसे वागायले, काय वागायले. पद आहे म्हणून कसंही वागण्यात फायदा नसतंय. बरोबर. कारण लोक तुम्हाला पदामुळे ओळखत नसतात, तुमच्या केलेल्या कामामुळे, तुमच्या वाणीमुळे करतात. बरोबर. त्यांची जर तुम्ही ख्याती पाहिली तर ते खूप एखाद्या विषयाला हे करून नंतर त्या याच्यात, जसं मागच्या निवडणुकीत त्यांनी सांगितलं की माझे दांडेगावकर गुरु आहेत, मी बोलणार नाही, असं नाही तसं नाही. मात्र निवडणुकीच्या प्रचाराला मी होतो, माझ्याकडे फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. बरोबर. त्यांनी त्यांच्या बगल बच्च्याच्या माध्यमातून त्यांनी दांडेगावकर आरोपच केले. मग ज्या गुरुच्या संदर्भात आतापर्यंत त्यांनी असं केलं, त्या गुरुला त्यांनी सोडलं नाही. अजितदादा गेल्याच्या नंतर मग या पक्षाला काय सोडणार आहेत? बरोबर. आता सध्या नव्यानेच प्रवेश केलेले अनिल पतंग यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. बरोबर. नव्याने आलेल्या माणसाला संघटनात्मक काम करायला कशी मदत कराल तुम्ही? नवीन आलेल्या जिल्हाध्यक्षांना त्यांना शुभेच्छा. अच्छा. संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे. बरोबर. संघटनेचं काम नक्कीच ते चांगलं करतील. त्यांनी चांगलं काम नाही केलं तर काम कुठलं थांबत नाहीये. संघटनेचं काम काही नाही केलं, मात्र संघटनेच्या कार्यकर्त्याचं, पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि जनसमन्याचं काम करायला मी 24/7 अवेलेबल आहे. बरोबर. लोक काम करणाऱ्याकडे जातात. पद आहे म्हणून काम नसतं. बरोबर. आपला जिथे प्रश्न सुटतो त्या माणसाकडे, आपला प्रश्न ज्या माणसाकडे सुटतो त्याच्याकडे जातात. बरोबर. आम्ही लोकांसाठी दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, शासन दरबार असेल, या ठिकाणी अहोरात्र घटणारे आहोत. म्हणजे जिल्हाध्यक्ष पद गेलं म्हणूनच तुमचा हा आग्रह नाही, तर असं कुठलंही पद अचानक जाऊ नये याच्यासाठी तुमचा लढा आहे? हे बघा, जिल्हाध्यक्ष पद याच्यासाठी तर माझा बिलकुलही आग्रह नाही. अच्छा. आपण दर 3 वर्षाला ज्या ज्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष व्हावं वाटतं त्याला ती संधी दिली पाहिजे. बरोबर. जिल्हाध्यक्ष दिल्याच्या नंतर त्या संधीतून एक कार्यकर्ता घडतो. बरोबर. त्या जिल्हाध्यक्षाच्या खाली
जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती समिती. असेल, ग्रामपंचायती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, हम्म. निवडणुकीचा भाग, प्रचाराचा भाग, संघटन कौशल्याचा भाग ह्या होतो. त्यातून एक हिरा तयार होतो. बरोबर. आणि हे तिरे खरं पक्ष संघटनेचे नेते असतात. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी माझा बिलकुल नाहीये. बरोबर. माझं हे जे चाललंय जिल्हाध्यक्ष पदासाठी बिलकुल नाही. अच्छा. ज्या पद्धतीने चुकीची निवड झाली आणि चुकीच्या पद्धतीने निवड प्रक्रिया केली अच्छा. त्याबद्दल आहे. आणि याबद्दल मी न्याय मागितल्याशिवाय, हक्क मागितल्याशिवाय होणारच नाही. म्हणजे तुमचा या प्रक्रियेला विरोध आहे, जिल्हाध्यक्ष पद गेलं त्याच्याबद्दल विरोध काही नाही? बिलकुल नाहीये. ज्या पद्धतीने आमदारांना ब्लॅकमेल करून ही जी पदाची निवड केलेली आहे, बरोबर, त्या प्रक्रियेला माझा काल विरोध होता आणि आजही विरोध आहे. तुम्ही धनंजय मुंडेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. धनंजय मुंडे साहेबांना पुन्हा राष्ट्रवादीतून थोडी कमी व्हॅल्यू मिळाली असं लोकांचा आरोप आहे. तसंच समीकरण तुमच्या बाबतीत झालंय का? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला म्हणून एवढ्या मोठ्या महाराष्ट्राचे नेते आहेत. आज तुम्ही बघताय, आज तुमच्या कुठल्याही चॅनलला मुंडेंचं नाव घेतल्याशिवाय TRP भेटत नाही. अच्छा. आणि त्या TRP भेटण्यासाठी अशा काही गोष्टी केल्या जात असतील तर मी त्याचा निषेध करेल. अच्छा. हे बघा, मी अजितदादांचा मुंडेंचा कार्यकर्ता होतो. बरोबर. मुंडेंचा कार्यकर्ता कालही होतो, आजही उद्याही राहणार. बरोबर. ते मराठवाड्यातले आहेत, मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत. प्रत्येक विभागात कुठला तरी एक विजन नेता असतो. कारण आपण जर पक्ष प्रणालीचं काम बघितलं, राष्ट्रीय स्तर, महाराष्ट्र स्तर, विभाग स्तर, त्यानंतर जिल्हा स्तराच्या नंतर मग तालुका स्तर, असं असतं. अहो, यांना संघटनाच माहित नाहीये. आणि अशा पद्धतीने जर हे असं माझं जर आपल्याला कोणी म्हणत असाल तर बघा, एकतर मुंडे साहेबाचं कुठल्याही प्रकारचं डिमोशन झालं नाही. आपण प्रफुल्ल पटेल साहेबाचं ऐकलं असेल. ज्या वेळेस आपण सार्वजनिक जीवनात लोकांचे काम करताना लोकांकडून जर काही असे आरोप केले असतात तर त्या आरोपा खातीर आपल्याला काही काळ हे तिथून मागे जावं लागतं. बरोबर. याचा अर्थ ते डिमोशन झालं नाही. याचा अर्थ लोकांसमोर येण्यासाठी ती नव्यानं संधी, समजा नव्यानं संधी, आणि लोकांना कळतं की नाही, हा व्यक्ती आपल्यासाठी काम करणार आहे. बरोबर. आणि तुम्हाला ते सांगतो, चांगल्या काम करणाऱ्या नेत्याला अडचण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर एवढी अडचण असेल तर त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला तर विचारायची तर सोय नाहीये. त्याच्यामुळं ना त्यांचं डिमोशन झालं, ना माझं होणार. नक्कीच येणाऱ्या काळात ते आपल्याला उच्च पदी दिसतील. आणि मला जर कोणी म्हणत असेल की तुम्ही धनंजय मुंडेंचे समर्थक आहात, बरोबर, हे बघा, मी पक्षाचा, संघटनेचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. सच्चा कार्यकर्ता असताना आपण आपल्या समोर नेत्याला बघतो. नेत्याला बघून त्यांचे कामाला प्रेरित होऊन त्यांच्या काम करण्याच्या शैलीने आपण तसं काम करत जात असतो. अशा कामाला आपण हे म्हणत नसतो. आणि हो, प्रत्येकाचा कोणतरी आदर्श असतो. मी छाती ठोक सांगतो, मी त्यांचा कार्यकर्ता आहे. अच्छा. हे बघा, कार्यकर्ताच असल्यानंतर नाही, मी यांच्यासारखा निवडणुकीपुरता फायदा घेऊन नंतर परत त्यांच्याच विरोधात काहीतरी कटकारस करणारा हा कार्यकर्ता नाहीये. पक्षामध्ये काम करत असताना आपण 18 पगड जातीला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. बरोबर. आता आपण निवडणूक लढायची आणि कुठल्या विशिष्ट एका समूहाला आपण मदत करायची, एका विशिष्ट समूहाच्या विरोधात जायचं, हे राजकारण नाहीये. हे राजकीय जीवनाचं कार्यकर्त्याचं काम नाहीये, आमदाराचं काम नाहीये. ते काम असेल ते त्या संघटनेचं काम. बरोबर. मग तुमच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आलेख कसा आहे? माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा जर आपण आलेख बघायला गेले तर आम्ही काही मोजके सवंगडी घेऊन, जसं की नाझीम रिजवी असेल, विजय गावंडे असेल, युवकचा माजी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी घुगे असेल, पंकज बांगर असेल, सुजय देशमुख असेल, ॲडव्होकेट स्वप्नील इंगळे असेल, बबनराव गलंडे असतील, आणखीन अशी काही नावं आहेत की त्या नावांना घेऊन आम्ही दादांकडे गेलो. त्यावेळेस पक्षामध्ये हे जे लोक आज रोजी पक्ष बळकवण्याचा प्रयत्न करतात,
प्रत्येक ठिकाणी मात्र यांना असं वाटतं दादा होते तेव्हा प्रयत्न झाला का असा काही? यस बिलकुल विशेष नाही. काय झालं? दादा असताना प्रयत्न झाला, मात्र दादानी स्पष्ट आपल्या वाणीतून सांगितलं संघटनेचं काम भांगर बघतील, तुम्ही तुमचं विधानसभेचं काम बघा. हो. ज्या वेळेस निवड प्रक्रिया होईल त्यावेळेस जिल्ह्यातून ज्याला कोणाला नवीला संधी द्यायची त्यावेळेस बघता येईल. अशा कुठल्याही कार्यकर्त्याचा अपमान मी करणार नाही. आणि त्यातल्या त्यात बीडी बांगरच्या पाठीशी तर मी ताकदीनं पाठीशी ठाम उभा आहे असं दादा यस. कारण दादाची आणि माझी आपण बघितलं असेल दादाच्या अगोदरचं वागणं आणि नंतरचं वागणं फार फरक झाला होता. बरोबर. दादाची आणि माझी एवढी ट्युनिंग चांगली झाली होती की मी तर असं म्हणाल जसं आमच्या दादाला नजर लागली तशी दादाच्या आणि माझ्या ट्युनिंगला पण नजर लागली. अच्छा. मला फार म्हणजे दादाच्या बाबतीत जर हे करायला गेलं म्हणजे भावनिक होत आहे तुम्ही. दादा असते तर तुमच्या वेळी ही वेळ आली असती का? बोलणं येणार नाही. दादा असते तर तुमच्या वेळी वेळ आली असती. नाही दादांनी हा निर्णय मान्य केला असता का? नाही दादा हे बघा दादा असते तर हा निर्णय झाला नसता. कारण दादा समोर जायला त्यांची ताकदच होत नव्हती. अच्छा. कारण दादाला हिंगोली जिल्ह्यातलं तडजोडीचं राजकारण सर्व अवगत करून दिलं होतं. अच्छा. म्हणजे आता त्यांनी कोणाला गळ घातली असेल तुमच्या डिमोशन साठी? हे बघा गळ घातली नाहीये, त्यांनी फक्त त्या परिस्थितीचा हे केला. अच्छा. म्हणजे कुठली परिस्थिती? जसं की एखादा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर काही पोरं असतात, काही पोरं असतात, कोणी काहीतरी त्या लोकांना उचलतं, पाणी पाजतं, हे करतं. मात्र त्याच्यातला एखादा पोरगा असा असतो त्याची नजर एखाद्या चांगल्या मोबाईलवर जाते. नाही गड्या ह्या मोबाईलच्या जागी दुसरा मोबाईल आपण हे करून लगेच हे करावं, तशातलं काम केलेलं आहे. हे ऍक्सिडेंट केलेलं आहे, पक्षाला विशेष नाहीये. बरोबर. म्हणजे संधीचा फायदा घेतला असं तुमचं? बिलकुल विशेष नाही, फक्त संधीचा फायदा घेतला. दादा असते तर या निर्णयाला जुगार विशेष नाही, दादा असते तर केलेच नसते, विषयच मांडला नसता. तर तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावर? तुमचं काय कार्यकर्त्यांना संदेश राहील? हे बघा मी माझ्या जे काही हिंगोली जिल्ह्यातले कळमनुरी विधानसभा असेल, हिंगोली विधानसभा असेल आणि वसमत विधानसभेत यांनी ज्यांच्यावर अत्याचार केलाय, आता तर माझ्याकडे इतका ओघ आलाय मी हे झालो. कारण त्यांना वाटायचं की मी आणि ते बघा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखादुखात मी आहे. मात्र एखादा कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या स्वार्थासाठी जर करत असेल तर नाही. मग काय तुम्हाला काही लोकांचे फोन आले का? भरपूर लोकांचे फोन आले. मी दौरा करणार आहे. काय म्हणणं होतं त्यांचं? काय म्हणणं होतं त्यांचं? म्हणणं मी ऑन पेपर तुम्हाला देईल ना. अच्छा. यस ऑन पेपर देईल. तर तुमच्या व्हिडिओच्या खाली आम्ही अशा एक दोन कमेंट वाचल्या, तर काही लोकांचं म्हणणं होतं की बीडी बांगर आता दुसऱ्या पक्षात जातील का? काय म्हणणं आहे तुमचं? अरे बघा बीडी बांगर हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे. अच्छा. अजितदादांनी जो वारसा लागून दिलाय कार्यकर्त्याला, अजितदादांनी जे काम करण्याचं घडून दिलं, मी यांच्या छाताडावर इथंच उभं राहून एक कार्यकर्त्याची चांगली फळी निर्माण करण्याचं काम करेल. आणि ती फळी फक्त आणि फक्त राष्ट्रवादीची काम करणारी असेल, ती बीडी बांगरचं पण काम करणारी नसणार. बरोबर. पक्ष संघटनेचं काम करणारी मी फळी तयार करणार आहे. याचा या सर्व याचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होईल का असं तुम्हाला काय वाटतं? हे बघा कारण जिल्ह्यात आपण बघितलं काँग्रेसमध्ये 2 तुकडे होते, त्याच्यामुळे काँग्रेस लयाला आली. तसं आता तुमच्यात झालं तर याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल का? हे बघा याचा परिणाम नक्कीच त्यांनी ज्या चुकीच्या निर्णयानं आणि निवडणुकीच्या काळात ज्या काही चुकीच्या प्रकारे करतील त्यांनी जर त्या चुकीचे प्रकार केले तर नक्कीच परिणाम होईल. बरोबर. कारण काय असतं ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल हिंगोलीत 3 मतदारसंघ आहे. हो. जिल्हा काही खूप मोठा नाहीये. बरोबर. हो. इथं जर कोणी शिक्का टाकला तर लगेच अख्ख्या गावानं वाचतो. त्याच्यामुळं नक्कीच परिणाम होतील. जे परिणाम होतील ते मी मागे नगरपालिका निवडणुकीच्या याच्यात जसे परिणाम होऊ लागले मी दादांना दिलेलं पत्र पण आहे आणि त्याचनुसार ते निकाल लागले. बरोबर. तर नमस्कार, हे होते बीडी बांगर यांनी राजूनगर जे आरोप केले त्या आरोपाबद्दल आपण त्यांच्याशी बातचीत केली. नमस्कार सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद.